माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथमधून आपण महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक संत श्री संत निळोबा महिमा भाग पहिला कथासार अभिवाचन करत आहे. संत निळोबा. नेने मानद अंबिकपण सद्भावे करी हरिकीर्तन पुरातन संतांची उत्तरे बोलेन संत चरित्रे वर्णावी मुले लेकुरे असलो परी मी माझे न वेची चित्ती सहजाची मिळे आयाची आहुती त्यात यती ती उजावा. वरील ओव्यांमध्ये महिपतीने संत निळोबाचे वर्णन मार्मिक रीतीने केलं. ज्याचा अहंकार पूर्णपणे गळाला, हरिकीर्तन हाच ज्याचा ध्यास बनला, संत चरित्र वर्णन करून त्यानं सत्संग प्राप्त करून घेतला. मुलालेकरांची भरलेली प्रपंच सुने तो माझा नाही परमेश्वराचा, अशी प्रपंच ज्यांना परमेश्वर अर्पण बुद्धी ठेवली, जो अयातीत राहूनही मिळेल त्यात अतिथी धर्म आनंदाने आचरितो, असे संत निळोबा भागवताच्या मंदिराचा कळश ठरलेल्या तुकोबाचे शिष्य शोभता. पारमार्थिक जीवन कसं जगावं याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे संत निळोबाचं जीवन. प्रख्यात संत चित्रकार महिपती बुवा ताराबादकर यांचे निळोबा समकालीन परंतु महिपतीने भक्त विजयात संतोबा पवार यांचे चरित्र वर्णन करीत असताना 45 ओव्यात त्यांच्याविषयी अगदी त्रोटक स्वरूपात माहिती दिली आहे. जन्म आणि बालपण. अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेर हे त्यांचे गाव. शिरूर येथे त्यांचा जन्म झाला. अश्वलायन शाखेतील देशस्थ ब्राह्मणाच्या घरात त्यांचा जन्म झाला. त्यामुळे बाळपणापासून त्यांच्या मनावर सुसंस्कार होत आले. मकासरे हे त्यांचे उपनाम. त्यांच्या पित्याचं नाव मुकुंद. घराण्याकडे शिरूरच्या जोस कुलकर्णी यांची वृत्ती चालत आली होती. शिरूरलाच पूर्वी अश्वी असं म्हणत असत. मुकुंदपंत कुलकर्णी यांना बरेच दिवस संतान नव्हतं म्हणून त्यांना फार खंत वाटत होती. त्यांनी खूप नवसायच केले. ईश्वरी कृपेने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. वडिलांना खूप आनंद झाला. देवावरील त्यांची श्रद्धा द्विगुणित झाली. घरात आनंदोत्सव झाला. ज्योतिषाला बोलवून घेतले. जन्मदिवस जन्मकाळ त्याला सांगितला. ज्योतिषानं त्याचं नाव निळकंठ ठेवायला सांगितले. मुकुंदपंत मकासारे तथा कुलकर्णी यांचा हा पुत्र पुढं निळा या नावानं ओळखायला जाऊ लागला. निळोबाच्या घराण्यात परंपरेने शिवभक्तीचं चालत आलेली होती, परंतु इसवी सनच्या 17-18व्या शतकात विठ्ठल भक्तीनं अवघ्या महाराष्ट्रीयाचं मानस व्यापून टाकलेलं होतं. त्यामुळे घराण्यात विठ्ठल भक्ती रुजली होती. शिवाय विठ्ठल हे महासमन्वयाचं हरिहरैक्याचं अधिष्ठान. त्यामुळे घराण्यात विठ्ठल भक्तीला कुठला तडका होण्याची शक्यता नव्हती. निळा जसा मोठा होऊ लागला तसतसा पुराणं, भागवत, ज्ञानदेव, नामदेवाची संतांची काव्य वाचू लागला. तत्त्वज्ञान परग्रंथाची गोडी त्याला वाटू लागली. विठ्ठलाच्या सावळ्या मूर्तीनं बाळपणीच त्याच्या अंतकरणाचा ठाव घेतला होता. 5व्याच वर्षी मंद झालेली होती. त्यानंतरही 5 वर्ष बालपणाला अनुसरून अल्लडपणात गेले असले तरी वयाच्या 10व्या वर्षापासून जोसपण पुराणादी ग्रंथाचं अध्ययन त्यानं मोठ्या आवडीनं केलं. त्याच्या मनानं सर्वात अधिक पकड घेतली होती ती भागवतातील भक्तीने. तुकोबाच्या भंगातील वैराग्य अधिष्ठित भक्तीनं 11व्या वर्षापर्यंत निळोबानं भक्ती, ज्ञान, वैराग्याला पोषक असं बरंचसं अध्ययन केलं. आता बघूया विवाह. निळोबानं आता 18व्या वर्षात पदार्पण केलं. वडील थकले. जोसपणानं कुलकर्णीपणाचा प्रपंचाचा गाडा आता निळोबानं समर्थपणे चालवावा असं वडिलांना वाटू लागलं. लवकरच त्यांनी एका सुशील संपन्न घराण्यातील वधू निश्चित केली. तिच्याशी निळोबाचा विवाह मोठ्या थाटात लावून दिला. त्याच्या पत्नीचं नाव होतं मैनाबाई. मैनाबाई स्वभावानं शांत, मनमिळाऊ, देवाघरात विशेष लक्ष घालणारी, निळोबासारखी काशीशी निस्पृह मनोवृत्तीची होती. निळोबा आता जोसपणा पण करीत होते. कुलकर्ण चालवित होते. त्यामुळे वडील निवृत्त जीवन जगत होते. निळोबा घराण्याची सर्व परंपरा उत्तम रीतीने चालवित आहे हे पाहून त्यांना समाधान वाटू लागलं. वय होतं आलं होतं. एके दिवशी पिकलं पान गळून पडावं तसा मुकुंदपंताने आपला देह ठेवला. इहलोकीची यात्रा संपवली. वडिलांच्या पश्चात निळोबाने आपल्या अंगच्या सात्विक वृत्तीनं चांगलाच नावलौकिक जमवला. सकाळी उठून स्नान वगैरे उरकून 1 तास पूजेत घालवा. हातात विणा घेऊन तुकोबाच्या भंग म्हणावे. शांत अशा मनोवृत्तीत घरचा बाहेरचा सर्व कारभार पाहावा असा त्यांचा दिनक्रम. उपासनेत त्यांना किंचित अडथळा आलेला आवडत नसे. त्यांची पत्नी याविषयी फार दक्ष असे. लोकांना कळून चुकलं होतं की पूजेच्या उपासनेच्या वेळी निळोबा कोणाचेही नसतात. एक दिवस असा उजाडला की निळोबाच्या मनातील निवृत्तीनं कायमची उचल खाल्ली. गावात दिवाण
आला होता. सकाळची वेळ होती. निळोबा सकाळी नित्याप्रमाणे लवकर उठून स्नानसंध्या उरकून विनेच्या सुरावर तुकोबाच्या भंग म्हणत बसले होते. तेवढ्यात वारकरी, तेवढ्यात सरकारी सेवका करवी निरोप आला की दिवाण आले आहेत, चावडीवर तुम्हाला बोलवलं. निळोबाच्या पत्नीला माहीत होतं की निळोबा उपासनाच्या वेळी कोणत्याही कामासाठी उठणार नाही. तिनं सेवकाजवळ निरोप दिला की ते पूजा अर्चा करीत आहेत, ती उरकली येतील, मी त्यांना निरोप सांगेन. सेवकानं दिवाणाला सारं सांगितलं. दिवाणाचा अहंकार दुखावला गेला. त्यानं पुन्हा निरोप पाठवला की अधिकाऱ्याच्या आज्ञेचा अवमान करण्या इतपत निळोबा थोर केव्हा झाले. कुलकर्णी सांभाळायचं असेल तर माफी मागायला द्या, या. निळोबाच्या कानावर दिवाणाचा निरोप गेला. निळोबा आतल्या आत उन्मळून पडले, परंतु बोलले काहीच नाही. तसेच उठले, अंगात कपडे घातले, एका कागदावर मजकूर लिहून थेट चावडीत आले. देवानापुढे कुठली लाचारी दाखवली नाही की क्षमा याचनेचा एकही शब्द बोलले नाही. त्याने सरळ तो कागद दिवाण्याच्या हाती दिला. त्यांना येतो असं म्हणून माघारी वळले. ते थेट घरी आले. दिवाण्याच्या हाती दिलेल्या कागदात त्यांनी स्वकुशीने कुलकर्णी वृत्ती सोडून दिल्याचं लिहून दिलं होतं. लोकांना निळोबाच्या मानी स्वभावानं आश्चर्य वाटलं. कुलकर्णी ही वृत्ती सोडून देण्यामागं स्वाभाविक तर होताच, स्वाभिमान होता, परंतु त्याची निस्पृह वैराग्यशील वृत्ती अधिक प्रेरक होती. निळोबाला कुलकर्णपद सोडून दिल्याचा पश्चाताप यत्किंचितही वाटला नाहीच, परंतु खंतही वाटली नाही. आपण ताबेदार देवाचे, आत्म्याचं स्वातंत्र्य हे आपलं साधन, हे साधन प्राप्त करून घेताना दुसऱ्याची ताबेदारी काय उपयोगायची. माणसाला जीवन जगायला असं काय लागतं. अयाचित वृत्तीनं देखील माणूस स्वाभिमानानं जगू शकतो. मग ही ताबेदारी हवीच कशाला. या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी कुलकर्णपद सोडून दिलं. निळोबाची पत्नी देखील त्याच्यासारखी निस्पृह वृत्तीची. तिनं याबद्दल त्यांना कधीही बोल लावला नाही. वृत्ती सोडल्यामुळे आपलं चालणार कसं म्हणून कधी विचारलं देखील नाही. तशातच त्यांचा संसार आता विस्तारू लागला होता. निळोबा महिनावतीस भिवाजी आणि काशीनाथ नावाचे 2 पुत्र, 1 मुलगी झाली. अशा तऱ्हेनं प्रपंच विस्तारत असूनही निळोबाने आपली निस्पृह वृत्ती कधीच सोडली नाही. पुढचा भाग आहे वतनाचा जवसपणाचा त्याग. निळोबा दिवसेंदिवस हरिभजनात उपासनेत अधिकच गुरफटून जात होते. ईश भजनाशिवाय त्यांना अन्य कोणताही ध्यास नव्हता. प्रपंचात असूनही नसल्यासारखे ते वागत होते. जनमानसात त्यांच्याविषयी आत्यंतिक आदर निर्माण झाला होता. त्यामुळे अयाचित वृत्तीने राहून देखील लोक प्रेमाखातर, त्यांच्यावरील श्रद्धेखातर त्यांना कीर्तन प्रवचनाच्या निमित्ताने भरपूर आणून देत. त्यामुळे भगवंत आपणास भरपूर देतो, मग वतनाची जोसपणाची चिंता कशीच लावावी असा विचार त्यांच्या मनात सतत येत होता. एके दिवशी त्यांनी आपलं वतन जोसपणाचा हक्क सोडून द्यायचा विचार पक्का केला. यावेळी निळोबाचं वय होतं 30 ते 35. त्यांनी आपल्या भाऊबंधास बोलावून इसवी सन 1713 पासून हे वतनाचे जोसपणाचे हक्क त्यांना देऊन टाकले. स्वतः कुठल्याही प्रकारच्या मालकी हक्कापासून मुक्त झाले. परंतु योगायोग निराळा होता. म्हणा किंवा त्यागाचं समृद्ध प्राप्त होते असं म्हणा. निळोबा जसजसे स्थावर जंगम मालमत्तेच्या हक्कातून मुक्त होत होते तसतशी नवीन दानं त्यांना प्राप्त होत होती. जनता जनार्दन ज्याला प्रसन्न झाली त्याला काय करणे. शिरूर आणि पिंपळनेरच्या गावकऱ्यांनी त्यांना अनेक दान दिले. इसवी सन 1723 शिरूराच्या गावकऱ्यांनी त्यांना एक मानपत्र दिलं. ते पुढील प्रमाणे: दानपत्र श्री शके 1645 सोमकृत नाम संवत्सरे अश्विनवद्य 13 सोमवार ते दिवशी धर्ममूर्ती राजश्री निळोबा गोसावी जोशी कुलकर्णी मौजे शिरूर प्रेक करडे यसी दान देते मोकादम समस्त दाईजन सामाकुल पांढरी मौजे मार साकीन जुन्नर कारण दानपत्र करून दिदले जैसे ए तुम्हा सेत इनाम घातिती पो कास सके 62 दोन्ही नदीच्या किनारा सेताचे नाव आलंदी सगा कास रुपी पी तुम्हासी नाम सेत आलंदी बेघे 30 बघे कास रो 62 रो दोन्ही दिले आहेत. सुके लेकराचे लेकरी नाम पिठी दर पिढी बसनो खाणे तुम्हा सारा दोरा वेडी बिगारी नवे आकार. इनाम पटी वगैरे काही बाबतीत बोलू तर पाणी मागणार नाही. आपण आपले खुश रजाबंदीने तुम्ही महापुरुष जाणून दिले जसे तुमची तीर्थ पायवनी आम्ही समाकुलनी घेऊन परंपरा चालावा यासी दिले असे आपण आपले भावंद आपले वंशीचे कोणी हरकती करील त्यास गोहत्येचे ब्रह्मतेचे पातक असे. याची साक्षी श्री रामेश्वर श्री तरट्या स्वामी देव असे
आपण आपल्या वंश परंपरा तुम्हाशी दोषी कुलकर्णी जाणून बेईमानी करू तरी आपले पूर्वज अधोगतीत जातील. श्री रामेश्वर श्री तरट्या स्वामी देव यांचे खराब करीतील. सदर रुकियासी 2 दिवसाचा सहारा दोरा टका पैका जो पिढाई तू आम्ही समाकुल पांढरी मिळवून देऊन तुम्हास काही मागणार नाही. हे दानपत्र लिहिले सई निशाणी नांगरणी विसाजी सोमदेव कुलकर्णी मौजे मार तुकाराम महाराज यांचे संत सांगाती वा सी बेंद्रे यांचे ग्रंथातून पृष्ठ क्रमांक 225. याशिवाय निळोबांना पिंपळण्या तालुका निघोज पोस्ट पारनेर येथे इनामे मिळाली. इसवी सन 1757 भुलोजी पाटील याने पिंपळण्याला 40 बिघे जमीन इनाम दान दिल्याचा उल्लेख आहे. अनेक वर्षांनी त्यांना मिळाली. वरील दानपात्रात व्यक्त झालेल्या ग्रामस्थांच्या निळोबाविषयीच्या पूज्यभावना लक्षात घेतल्या. त्यांना मिळाली दानपत्रे इनामे वर्षासनी ध्यानात घेतली म्हणजे 1700 गोसावी म्हणून शिरूरलाच राहत असलेले निळोबा केवढ्या महत्पदाला पोहोचले होते ध्यानात येते. जो निस्पृह सत्पुरुष आपले कुलकर्ण जो स्पन अंतरीच्या वैराग्यातून सोडून देतो त्याच्या घरी वैभव चालत येतं. याचीची साक्ष ज्याच्या जीवन हे जनता जनार्दनाच्या जीवनाशी समरसून गेलेलं असतं त्याला जनता जनार्दन सारं काही देतो. याची प्रचिती त्यांच्या जीवनचरित्रातील घटनेतून येते. पिंपळनेरास आगमन. निळोबा इसवी सन 1713 शिरूरलाच होते. त्यानंतर ते पिंपळनेरला आले. त्यावेळी त्यांना 30 बिघे जमीन 5-10 नगद आणि कुरण बक्षीस मिळाले. या त्यांना मिळालेल्या दानावरून आसपासच्या जनमानसात त्यांना किती आदराचे स्थान मिळाले होते याची कल्पना करता येते. इतकेच नाही तर जनता जनार्दनाच्या मदतीने त्यांना घर देवळही बांधून दिलं. परमार्थ प्रपंच दोन्ही दृष्टीने त्यांना पिंपळनेरात राहणे सोयीस्कर होते. निळोबाचे काही चरित्रात ते पारनेरला राहायला आले होते असे म्हणतात, परंतु पारनेरला त्यांचा बराच मुक्काम झाल्याचा पुरावा मिळत नाही. पिंपळनेरला तळ्यात देवाची एक मूर्ती सापडली. निळोबाचा शिष्य याला ती मूर्ती भेटली. ही मूर्ती पिंपळनेरलाच राहावी म्हणून भुलोजी पाटलाचे सन 1735 देवाचे देऊळ निळोबाचे घर बांधून दिले. पूजा अर्चा व चरित्रार्थाची सोय व्हावी म्हणून घर जमीन देणारा देवाचा खर्च भागविणारा त्यांचा हा शिष्य मोठा उदार अंतकरणाचा भाविक होता. पिंपळनेर हे पारनेर शिरूरच्या रस्त्यापासून 1.5 मैलावर आहे. पूर्वीपासून हे गाव अतिशय लहान. आसपासचा भाग टेकटाळ. गावात पिंपळेश्वराचे आणि बहिरोबाचे देऊळ, निळोबाचे विठ्ठल मंदिर अगदी लहान. त्यांच्या राहत्या घरात लागूनच ते बांधले आहेत. देऊमधील विठोबा रुक्माईच्या मूर्ती एवढ्याच या देवालयातील मूर्ती आहेत. हा भाग येथे संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया.